ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता सायली आणि अर्जुनने एकत्र एक खऱ्या तन्वीच्या सत्याचा बॉम्ब फोडलेला असतो, परंतु आता तिथे खूप मोठा गोंधळ उडत नीच अस्मिताच्या एका घोड चुकीमुळे प्रिया सर्व काही डाव आता अर्जुन आणि सायलीवरतीच उलटवणार असते। त्याचवेळी आता चिडलेली पूर्णाजी सर्वांसमोर सायलीचं थोबाडही फोडते आणि अर्जुन आणि सायलीवरती अविश्वास दाखवत नालायक प्रियाच्या जाळ्यामध्ये अडकलेली असते। आणि हे सर्व काही घटना घडलेली असते ती अस्मिताच्या एका मूर्खपणामुळे। तर आता अस्मिता असा कोणता मूर्खपणा करणार असते की ज्यामुळे सायली आणि अर्जुनने जरी खऱ्या तन्वीच्या सत्याचा उलगडा केला असला तरी बाजी मात्र प्रियाच्याच बाजूने पलटणार असते। व त्याच वेळी चिडलेली पूर्णाची जरी सायलीचं थोबाड फोडलं असलं तरी सुद्धा त्यांच्या विरोधात कोणता निर्णय देत प्रियाच्या बाजूने कौल येणार असतो व रविराजांचा सुद्धा आता सायली आणि अर्जुनचा पूर्णपणे विश्वास उडणार असतो। तर आता ही सर्व काही बाजी प्रिया कशी पलटणार आणि अर्जुन सायलीला तोंडावर आपटवणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण मागच्या वेळी पाहिलं होतं की सायली आणि अर्जुनने खऱ्या तन्वीच्या सत्याचा मोठा धमाका केलेला असतो, कारण अर्जुनने सायलीच्या पायावरची तुळशीपत्राची जन्मखून पूर्णाजीला दाखवलेली असते व त्याचवेळी पूर्णाजीचे डोळे उघडलेले असतात आणि पूर्णाजी प्रियाला खूप काही सुनावते सुद्धा व तिथे रविराजांना मोठा धक्का बसलेला असतो आणि रविराज निशब्द झालेले असतात। त्या धक्क्यातून रविराज सावरूच शकत नसतात। तर प्रिया आता रडण्याचं नाटक करायला लागलेली असते आणि पूर्णाजीची माफी मागत म्हणायला लागलेली असते की पूर्णाजी मला माफ कर। तर रडणाऱ्या प्रियाला पाहून सायली पूर्णाजीला म्हणायला लागलेली असते की पाहिलंत ना पूर्णाजी, इतके दिवस आपल्या सर्वांना या प्रियाने फसवलं। आश्रमात असल्यापासून प्रियाचे सर्व काही गुण मला चांगलेच माहिती होते, परंतु मला हे माहिती नव्हतं की प्रिया इतका मोठा धोका मला देऊ शकते। परंतु ते साहजिकच आहे, कारण मधुभाऊंनी प्रियाला लहानपणापासून तिचा सांभाळ केला, तिला वाढवलं, तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या, परंतु त्याच मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष देऊन प्रियाने त्यांना सुद्धा जेलमध्ये पाठवलं। मग ती माझ्यासोबत असं वागूच शकते ना पूर्णाजी। आता सायली आणि पूर्णाजी बोलत असताना पूर्णाजी सायलीची माफी मागत असतात आणि पूर्णाजी सायलीला म्हणत असतात की माझ्या प्रतिमेचे सर्व गुण मला तुझ्यामध्ये दिसत होते बाळा, परंतु मी त्यावेळी माझ्या डोळ्यावरती या खोट्या तन्वीने झापडं लावली होती आणि मी माझ्या खऱ्या नातीला ओळखूच शकले नाही। तर पूर्णाजी, अर्जुन आणि सायलीचं बोलणं चालू असतानाच इकडे आता प्रिया हसायला लागते। प्रिया जोरजोरात हसत असताना कोणाला काहीच समजत नसतं। त्यावरती कल्पना म्हणायला लागते की प्रिया, तुला वेड बीड तर लागलेलं नाही आहे ना, किंवा तुझे 100 अपराध भरले आहेत ना, त्यामुळे तू नक्कीच वेडी झाली असणार आहे, कारण सुभेदारांच्या घरात येण्याचं तुझं स्वप्नही तुटलं आणि त्यानंतर किल्लेदारांच्या घरामध्ये तू जे काही ऐश्वर्य भोगत होती ना त्यापासून सुद्धा तू कायमची सुटणार आहेस। त्यावरती प्रिया हसायला लागते आणि प्रिया म्हणायला लागते की तुम्ही या सायलीच्या बोलण्यामध्ये आलात, आणि ती पूर्णाजीला म्हणायला लागते की पूर्णाजी, तुला माहिती आहे ना की हिने सुभेदारांच्या घरात येण्यासाठी अर्जुनला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं, तुमच्या सर्वांची कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करून फसवणूक केली, परंतु कल्पना मामीच्या डोळ्यावरती हिच्या प्रेमाची झापडं लावली होती ना, म्हणून कल्पना मामीने पुन्हा ह्यांचं लग्न लावून दिलं। परंतु खोटारडी, नीच, कपटी जर कोण असेल ना तर ही सायली आहे। त्यावरती अर्जुन म्हणतो की तोंड बंद ठेवायचं तुझं, तू सायलीच्या विरोधात बोलते आहे की जी स्वतः तू खोटी आहेस। तेव्हा प्रिया म्हणायला लागते की तुम्ही फक्त सायलीच्याच पायावरची जन्मखून पाहिली आणि स्वतःच निर्णय घेतला, परंतु माझ्या पायावरची जन्मखून अजून तुम्ही पाहिलीच नाही। तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो ठीक आहे, मग आता होऊनच जाऊ दे, तुम्ही दोघेही तुमच्या पाय धुवून यायचे आणि ज्या कोणाची जन्मखून त्या पायावरची मिटलेली असेल ना ती खोटी तन्वी आहे हे सिद्ध होईल। सायली आणि प्रिया सर्वांसमोर पाय धुवून तर येतात, परंतु सायलीच्या पायावरची जन्मखून तशीच असते, त्यामुळे अर्जुन आणि कल्पना खूप खुश होतात। तर तिथे प्रियाचा पाय पाहिला जातो तेव्हा प्रियाच्या पायावर सुद्धा ती जन्मखून तशीच दिसते। तेव्हा सुभेदारांना मोठा धक्काच बसतो। तर आता कोणावरती विश्वास ठेवावा आणि कोणावरती नाही हे कोणालाही समजत नसतं, परंतु कल्पना, विमल, अश्विन
आणि अर्जुनला हे तरी माहिती झालेलं असतं की सायली कधीही खोटं बोलूच शकत नाही. सायलीचा चांगुलपणा, सायलीचं स्वच्छ निर्मळ नितळ मन त्यांनी आधीच पाहिलेलं असतं. आणि प्रिया किती कपटी आणि नीच प्रवृत्तीची मुलगी आहे हे सुद्धा त्यांनी पाहिलेलं असतं. परंतु तिथे दोघींच्याही पायावरती जन्मखून दिसत असल्याने खरी तन्वी कोण आहे या सत्याचा उलगडाच होत नसतो. त्याच वेळी प्रिया म्हणायला लागते की पाहिलं ना पूर्णाची खोटी तर ही आहे. तेव्हा सायली म्हणायला लागते, प्रिया आत्ताच्या आत्ता तुझं तोंड बंद कर आणि या घरातून निघून जा. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली ही अशी इथून जाणार नाही, कारण तिने आपल्या सर्वांची फसवणूक केली आहे गेले कित्येक दिवस. हिला तर मी पोलिसात दिल्याशिवाय शांतच नाही बसणार. हिला हिच्या गुन्ह्यांची शिक्षा मी मिळवल्याशिवाय शांत नाही बसणार. त्यावरती प्रिया परत हसायला लागते आणि म्हणायला लागते, अर्जुन किती ते बायकोवरचं प्रेम उतू चाललं आहे ना, परंतु कधी कधी समोरच्या व्यक्तीवर सुद्धा विश्वास ठेवावा लागतो. आणि प्रिया लगेचच अस्मिताला हाक मारते. तेव्हा अस्मिता समोर येते आणि अस्मिताला म्हणायला लागते की अस्मिता, आता अर्जुन आणि सायली जे काही त्यांनी कारस्थान केलं आहे ना माझ्या विरोधात, ते पूर्ण आजीला दाखव. तेव्हा अर्जुन आणि सायली धक्क्यानेच एकमेकांकडे पाहायला लागतात, कारण कोणाला काहीच समजत नसतं. तेव्हा अस्मिता स्वतःचा मोबाईल काढते आणि अर्जुन सायलीमधलं रेकॉर्ड केलेलं बोलणं ती पूर्णाजीला ऐकवते. तेव्हा त्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं की सायली अर्जुनला सांगत असते की आपण काय करूयात, प्रियाला बोलावून घेऊयात. त्यानंतर माझ्या पायावरची ही जन्मखून आपण पूर्णाजीला दाखवूयात. म्हणजे पूर्णाजीचा आपोआपच आपल्यावरती विश्वास बसेल आणि मीच खरी तन्वी आहे हे सिद्ध होईल. तेव्हा अर्जुन सुद्धा सायलीला म्हणत असतो की हो, आणि मी तुझी साथ देतो. आता आपण त्या प्रियाला अजिबात सोडायचं नाही. हे सर्व काही ऐकून प्रिया म्हणायला लागते, पाहिलं ना पूर्णाची, अर्जुन आणि सायलीने स्वतःहूनच माझ्या विरोधात कारस्थान रचलं होतं. आणि अर्जुन सायलीच्या प्रेमामध्ये इतका बुडाला आहे की तो आता हे कारस्थान रचण्यासाठी सायलीची सुद्धा मदत करतोय. तेव्हा कल्पना म्हणत असते की प्रिया तू काय बोलते आहे, तुला तरी कळतंय का? तर प्रताप म्हणतो, आता कोणावरती विश्वास ठेवायचा आणि कोणावरती नाही हेच मला समजत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, कोणावरती विश्वास ठेवायचा म्हणजे डॅड, मी काय तुमची फसवणूक करणार आहे का? तेव्हा प्रिया म्हणते की हो, केलीच आहेस ना अर्जुन. यापूर्वी सुद्धा खोटं लग्नाचं नाटक रचून तू सुभेदारांची फसवणूक केलीच आहे आणि आता मला खोटी तन्वी सिद्ध करून तू या सायलीला रविराज किल्लेदार यांची मुलगी बनवतोय. कारण तुला कोर्टामध्ये मी खोटी साक्ष दिली आहे हे सिद्ध करता आलंच नाही. तुला मला शिक्षा देता आली नाही, म्हणून तू असा सायलीसोबत डाव रचला आणि त्या कारस्थानामध्ये सायलीची साथ सुद्धा दिली. तेव्हा आता अस्मिता म्हणत असते की पूर्णाची, या सायली जितकी शांत आणि नितळमानाची मुलगी जी तुम्हाला वाटते ना, ती तशी अगदी नाहीच आहे. किती कपटी आणि कारस्थानी मुलगी आहे ना, हे मी स्वतः ऐकलं आहे. ही स्वतःच सांगत होती अर्जुनला की आपण पूर्णाजीसमोर प्रियाला खोटी तन्वी सिद्ध करायचं आणि त्यानंतर मग प्रिया सुभेदारांच्या घरातूनच काय किल्लेदारांच्या घरातून कायमची निघून जाईल. आणि अस्मिता सांगायला लागते की काय आहे ना पूर्णाजी, अर्जुन आणि सायली जेव्हा रूममध्ये एकमेकांशी बोलत होते ना, तेव्हा मला मम्माकडे काम होतं आणि म्हणूनच मी गेले होते. त्याचवेळी अर्जुनची कुजबुज मला ऐकू आली होती, म्हणूनच मी त्यांच्या खोलीकडे गेले आणि सर्व काही बोलणं गुपचूप रेकॉर्ड केलं. पूर्णाजी ही मुलगी जितकी साधी आणि सरळ वाटते ना, तितकी नाही. हिने आपल्या अर्जुनला स्वतःचं जाळ्यामध्ये अडकवलं तर आहेच, परंतु आता आपल्या तन्वीला सर्वांच्या मनातून उतरून सर्वांच्या मनात स्वतःची जागा निर्माण करू पाहते. आणि हा मूर्ख अर्जुन सुद्धा त्या मुलीची या कारस्थानात साथ देतोय. त्यावरती अर्जुन आणि सायली आता जीवाच्या आकांताने सांगत असतात की आम्ही खोटं बोलत नाही आहोत पूर्णाची, ही प्रिया खरंच भामटी आहे, ही खोटारडी आहे, हिने सर्वांची खूप मोठी फसवणूक केली आहे. त्यावरती प्रिया म्हणते, सायली आणि अर्जुन, जर तुम्हाला असं वाटत असेल की मी तुमची फसवणूक केली आहे ना, तर सायली मी तुला चॅलेंज देते की तू मी खोटी तन्वी असल्याचं सिद्ध करून दाखव. सतत अर्जुन म्हणत असतो ना की पुराव्यांशिवाय मी काहीच बोलत नाही. आता मी तुला सांगते की तूच खरी तन्वी आहे, हे पुरावे तू मला आणून द्यायचे. आणि जर हे सिद्ध झालं की तूच खरी तन्वी आहे, तूच पूर्णाजीची खरी नात आहे, तर त्यावेळी मी स्वतःहून हे घर सोडून कायमची निघून जाईल. तेव्हा आता तिथे रविराज काहीच बोलत नसतात. पूर्णाजी म्हणायला लागते की रविराज, तुम्ही या बाबतीत काहीच का बोलत नाही आहेत? तेव्हा रविराज म्हणायला लागतात की मला याचाच खूप मोठा धक्का बसला आहे की
या सायलीवरती मी इतके दिवस डोळे झाकून विश्वास ठेवत राहिलो आणि या सायलीच्या जाळ्यामध्ये अर्जुन सुद्धा अडकला। माझ्या तन्वीला त्रास देण्याचा एकही चान्स अर्जुनने आतापर्यंत सोडला नाही आणि आता तर या दोघांनी हद्दच पार केली। माझ्या तन्वीला खोटी तन्वी सिद्ध करू पाहत आहेत। पुराजी ही मुलगी वाटते तितकी साधी आणि सरळ नाहीच आहे, हे फक्त हिचे दाखवण्याचे गुण आहेत। ही मनातून किती कपटी आहे हे आता आपल्याला चांगलंच समजलं आहे। तेव्हा सायली बोलण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा पूर्णाजी म्हणते की आमच्या घरात आल्यापासून तू सतत आमच्या घरामध्ये भांडण लावलं, परंतु तू प्रतापला सोडून आमच्यावरती उपकार केले आणि त्याचमुळे आम्ही तुला सून म्हणून स्वीकारलं सुद्धा होतं ना। त्यानंतर या घरात तुझे लाडही होता राहिले, परंतु जेव्हा आम्हाला समजलं की अर्जुन आणि तुझं खोटं लग्न आहे, कॉन्ट्रॅक्ट आहे, तेव्हा तुला मी घराच्या बाहेर हाकललं। त्याचाच बदला घेण्यासाठी तू इथे आले आहेस ना, कारण त्यावेळी मी अर्जुन आणि तन्वीचं लग्न ठरवलं होतं, परंतु ते लग्न सुद्धा तू होऊ दिलं नाही। कल्पनाच्या डोळ्यावरती तुझ्या प्रेमाची झापडं निर्माण केलीस आणि मूर्ख कल्पनानं सुद्धा तुझी या सर्वांमध्ये साथ दिलीस आणि आता तर तू हद्दच पार केली की माझ्या तन्वीला माझ्या आयुष्यातून कायमचं घालवायला निघाले आहेस का, असं म्हणत आता पूर्णाजी सायलीवरती हात उगारते। इतक्यात अर्जुन थांबवतो आणि म्हणायला लागतो की पूर्णाजी, कोण खरं आणि कोण खोटं हे लवकरात लवकर सिद्ध होईल, परंतु माझी सायली खोटं बोलते यावरती माझा विश्वास अजिबात नाही, कारण मी सायलीला ओळखतो। सायली कधीही खोटं बोलत नाही। आतापर्यंत खोटारडेपणा जर कोणी केला असेल ना तर तो तुझ्या लाडक्या तन्वीने म्हणजे या खोटारड्या प्रियाने केला आहे आणि तुम्हाला प्रूफच हवे आहेत ना, तर मी प्रूफ गोळा करतो। ज्या दिवशी तुला कळेल ना पूर्णाजी की सायलीच तुझी खरी तन्वी आहे, त्याच दिवशी तुला खूप मोठा पश्चाताप होईल। तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन, जितक्या मोठ्या तोऱ्याने तू तुझ्या बायकोची बाजू घेऊन बोलतो आहेस ना, तसाच मला खोटी तन्वी असल्याचं सिद्ध करूनच दाखवतो। कारण प्रियाचा स्वतःशीच भ्रम निर्माण झालेला असतो की तिने गाठोडं लपवलं आहे, त्यानंतर प्रियाने ती जन्मखून सुद्धा खरी असल्याचं सिद्ध करून दाखवलेलं असतं आणि सर्व काही पुरावे तर प्रियाने गायब केलेले असतात। त्यामुळे प्रियाला वाटायला लागलेलं असतं की अर्जुन आणि सायली कधीही सायलीच खरी तन्वी आहे हे सिद्ध करू शकत नाही। तर इकडे अर्जुन आणि सायली दोघेही विचार करत असतात की प्रियापर्यंत ती बातमी अस्मिताताईने पोहोचवली खरी, परंतु प्रियाच्या पायावरती जी जन्मखून आहे ती धुतल्यानंतर जायला हवी होती। तर दोघेही आता कन्फ्यूज असतात की हे अचानक असं कसं काय घडू शकतं। तर तिकडे प्रिया नागराजला सांगत असते की त्या मूर्ख अस्मिता नावाचं पॅदच जोपर्यंत सुभेदारांच्या घरात आहे ना, तोपर्यंत आपल्याला घाबरायची काहीही गरज नाही। कारण जर प्रियाला आठवायला लागलेलं असतं आणि ती नागराजला सांगत असते की की जर अस्मिताने फोन करून अर्जुन आणि सायलीमध्ये जे काही शिस्त आहे ते जर गोष्ट मला सांगितली नसती की अर्जुन आणि सायलीला समजलं आहे की मी खोटी तन्वी आहे आणि ते हे सर्व काही पूर्णाजी समोर सिद्ध करणार आहेत, हे जर अस्मिताने लवकरात लवकर फोन करून जर मला सांगितलं नसतं तर आज सुभेदारांच्या आयुष्यातून माझा पत्ता तर कट झालाच असता, परंतु त्या किल्लेदाराने मला सोडलंही नसतं आणि त्यानंतर जर माझ्या बाबतीत हे सर्व काही घडलं असतं ना तर मी तुम्हाला सोडलं नसतं। तेव्हा नागराज म्हणतो की झालंय ना आता हे बघ की ती सायलीला कोणताही पुरावा मिळाला नाही पाहिजे आणि जर तुझ्या हातून कोणते पुरावे निसटले असतील तर ते पुरावे गायब तरी कर किंवा संपवून तरी टाक। तर अखेर आता प्रियाने अस्मिता नावाच्या पॅदाचा वापर करत अर्जुन आणि सायलीला सर्वांसमोर तोंडावर पाडलेलं असतं। तर सायली आता तीच खरी तन्वी असल्याच्या सत्याचा उलगडा करण्यासाठी स्वतःच्याच बाबतीत पुराव्यांचा शोध कसा घेणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत।